बातमी आहे भंडारा जिल्ह्यातून। भंडाऱ्यात समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध। शेकडो शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले। भंडारा, गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यातून प्रस्तावित असलेल्या समृद्धी महामार्गाला चारही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध होत आहे। शेती अधिग्रहणाच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून सरकारकडून जमिनीला योग्य मोबदला दिला जात नसल्याचा आरोप आंदोलक शेतकऱ्यांनी केला आहे। समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्यास अनेक शेतकरी भूमिहीन होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। शेती हीच उपजीविकेचे प्रमुख साधन असताना विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्यांना कवडीमोल मोबदला देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। या पार्श्वभूमीवर चारही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी एकत्र येत समृद्धी महामार्गाला जमीन देण्यास विरोध दर्शविला आहे। सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेकडो शेतकऱ्यांनी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्या आणि समस्या प्रशासनासमोर मांडल्या। महामार्गासाठी जमीन अधिग्रहण करण्यापूर्वी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करूनच कोणताही निर्णय घ्यावा अशी भूमिका आंदोलकांनी मांडली। दरम्यान विकास कामांना शेतकऱ्यांचा विरोध नसून विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये अशी त्यांची भूमिका असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले। शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली।